नमस्कार. सोबत 31 मिनिटाची सहकार विद्या मंदिरावरचे डॉक्युमेंटरी फिल्म तयार केलेली आपण दाखवत आहोत. सहकार विद्या मंदिर या नावाने बुलढाणा जिल्हा व परिसरात संस्थेच्या 19 शाळा आणि 4 ज्युनियर कॉलेज आहेत. आज गेल्या 25 वर्षापासून या शाळा सुरू आहेत. शाळांचे रिझल्ट दरवर्षी जवळपास 100% लागतात. कुठल्याही प्रकारची कॉपी आपल्या शाळेमध्ये होत नाही, आपण विद्यार्थ्यांना करू देत नाही. सर्व ठिकाणी संस्थेच्या स्वमालकीच्या इमारती आहेत. सर्व ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या ज्या सोयी असतात, भौतिक सुविधा, या सर्व शासनाच्या निकषाप्रमाणे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. सर्व शाळांमध्ये आरो वॉटर, स्वच्छ प्रसाधनगृह, शक्य होईल तितकं स्पोर्टचं साहित्य त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. प्रत्येक शाळेत जवळपास 15 ते 20 प्रकारचे वेगवेगळे गेम शिकवण्यात येतात. सर्व शाळांमध्ये महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करण्यात येतात. सर्व प्रकारचे हिंदू सण साजरे करण्यात येतात. आवश्यकता असेल तेव्हा काही प्रसिद्ध वक्त्यांना शाळेमध्ये बोलवून मुलांसाठी विशेष वर्ग घेण्यात येतात. हे सगळं करण्याच्या पाठीमागे कारण असं आहे की सध्या जो शिक्षणाचा दर्जा आहे हा दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे. आणि ज्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांनी शिक्षणाचा पाया रोवला, त्यांनी संपूर्ण भारतामध्ये शैक्षणिक क्रांती केली त्यांच्या तत्त्वामुळे, आज त्याच महाराष्ट्राचा भारतामध्ये 7वा क्रमांक येतो. पहिला क्रमांक हा चंदीगडचा आहे आणि 7वा क्रमांक महाराष्ट्राचा आहे. अशीच परिस्थिती जर सुरू राहिली तर हा नंबर उद्या 9वा, 10वा, 11वापर्यंत जाईल. याचं कारण असं आहे की शिक्षणाचं झालेलं बाजारीकरण, एक झालेली स्पर्धा, आपल्या शाळेचा निकाल चांगला लागला पाहिजे यासाठी मग मुलांना सर्रास कॉपी करू देणं, त्यामुळे हा शिक्षणाचा दर्जा घसरत चाललेला आहे. मला आश्चर्याचं असं वाटते की बुलढाण्याच्या जिल्ह्याच्या जवळपास, म्हणजे विशेष करून जालना जिल्ह्यामध्ये ज्या गावाची लोकसंख्या 10,000 15,000 आहे, तेथील शाळेमध्ये 10वी 12वीला जास्तीत जास्त 50 ते 60 विद्यार्थी असायला पाहिजे. परंतु तिथल्या शाळांमध्ये 500-500, 600 विद्यार्थी 10वीला आणि 12वीला बसतात. आणि हे सर्व मुलं बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. इथल्या शाळांमध्ये प्रवेश घेतात, परंतु प्रवेश इथे घेतात आणि परीक्षा द्यायला तिथे जातात. त्या ठिकाणीसुद्धा त्यांचा प्रवेश घेतलेला असतो आणि त्या ठिकाणी त्यांना पास करण्याची गॅरंटी दिलेली असते. त्यामुळे सर्व मुलं त्या ठिकाणी जातात. शासनाचे कोट्यवधी रुपये पगारामध्ये या प्राध्यापक, शिक्षक लोकांना देण्यात येतात आणि त्या ठिकाणी सगळे करतात. आणि हे सगळे कॉपी सेंटर आहेत आणि हे कॉपी सेंटर 5 असल्यामुळे शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चाललेला आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून आम्ही इतक्या इंग्रजी माध्यमात शाळा उघडल्यात आणि या शाळेमधनं दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि त्याचे रिझल्टसुद्धा आम्हाला मिळत आहेत. मागच्या वर्षी आमच्या सर्व शाळांमधनं जवळपास 60 मुलं MBBSला गेलेत. हे 60 मुलं अतिशय ग्रामीण भागातील आहेत. काही आमच्या कामावरची आहेत, त्यांची मुलं आहेत, 2 मुलं. जर सहकारच्या शाळा नसतात हे मुलं आयुष्यात कधी डॉक्टर झाले नसते, यांचं स्वप्न पूर्ण झालं नसतं. तर एक अशा प्रकारचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रयोग सहकाराच्या माध्यमातून, कारण की बुलढाणा अर्बनसारखी एक आर्थिक सक्षम असलेली संस्था बुलढाणा अर्बन चॅरिटेबल संस्थेच्या पाठीमागे आहे. त्यामुळे सगळ्या ठिकाणी स्वमालकीच्या इमारती झालेल्या आहेत. खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपण प्लांटेशन केलेलं आहे. सर्व प्रकारचे स्पोर्टचं साहित्य त्या ठिकाणी आहेत. जवळपास मागच्या वर्षी स्टेट आणि नॅशनल लेवलला म्हणून आपले 200 मुलं स्पोर्ट्समध्ये पुढे गेलेले आहेत. सर्व शाळांमध्ये संगीत आहे. सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण
व्यायाम आहे, मलखांब आहे, रोप मलखांब आहे, सगळ्या प्रकारचे गेम्स शिकवण्याचा आपण प्रयत्न करतो. एक विद्यार्थी म्हणजे सध्याच्या स्पर्धा युगामध्ये कुठेही मागे राहू नये या हिशोबाने आपण त्याला प्रशिक्षित करत असतो आणि ईश्वराच्या कृपेने आम्हाला यामध्ये बरंच यश आलेलं आहे. तर अतिशय सुंदर अशा या शाळा आहेत. आपण जरूर या शाळा एकदा बघाव्यात. आज सर्व शाळांच्या ॲडमिशन जवळपास फुल झालेले आहेत. कुठेही आपल्याकडे द्यायला ॲडमिशन नाही आहे, कारण की सगळ्यांना इतके चांगले त्याचे रिझल्ट्स आवडल्यामुळे सगळे मुलं आपण या ठिकाणी टाकतात. निदान आपण शाळेला एकदा भेट द्यावी. आपल्या काही सूचना असतील त्या करावा. धन्यवाद. विदर्भ आणि मराठवाड्याची सीमा असलेल्या देऊळगाव राजा येथील ही सहकार विद्या मंदिर या शाळेमध्ये आपल्याला मराठवाडा आणि विदर्भ अशी सर्वच विद्यार्थी बघायला मिळतात. शाळेचं असलेलं निसर्गरम्य वातावरण, देवदेवतांच्या मूर्त्यांनी झालेलं भक्तिमय वातावरण, आकर्षक असं शाळेचं प्रवेशद्वार, भव्य प्रार्थनागृह, प्रेमळ आणि उच्च शिक्षित शिक्षक आणि शिक्षिका, इथे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवून शिक्षण दिल्या जाते, ज्यामुळे लगेच विद्यार्थ्यांना समजण्यास मदत होते. येथील विद्यार्थी अभ्यासासोबतच संगीत, नाट्य, कथ्थक, वाद्यशास्त्र, कॅरम, बुद्धिबळ,
तसेच मैदानी खेळ जसे की खो खो, धावण्याची स्पर्धा, कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, मुलांच्या बरोबरीत येथील मुलीही प्रत्येक खेळात अग्रेसर असल्याचे आपल्याला दिसून येते. स्केटिंग यासारख्या खेळांमध्येही अग्रेसर आहेत. छोट्या मुलांसाठी बैठे खेळ, तसेच खेळण्याचे विविध साहित्य मैदानात उपलब्ध आहे, ज्यामुळे विद्यार्थी शिक्षणासोबतच खेळण्याचाही आनंद बालवयात घेऊ शकतात. म्हणूनच इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न होऊनच बाहेर पडतो. शाळेची अशी इमारत आणि मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त असे मैदान ही आहे डोंगर खंडाळ्यातील शाळा. निसर्गरम्य, शिस्तप्रिय आणि संस्कारमय वातावरणात अनेक विद्यार्थी इथे ज्ञान प्राप्त करत आहेत. या शाळेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथे विद्यार्थी शिक्षणासोबतच मैदानी खेळामध्ये अग्रेसर आहेत. इथे अनेक विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय पारितोषिक मिळवून शाळेचं नाव राज्यात उंचावर नेऊन ठेवलं आहे. विद्यार्थ्यांना असलेली शिस्त अगदीच उल्लेखनीय आहे. येथील शिक्षक आणि शिक्षिका या उच्च शिक्षित असल्यामुळे येथील प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हाच त्यांचा प्रयत्न असतो. शाळेत मराठी संस्कृतीला धरून इथे सगळेच मराठी सण साजरे केले जातात. थोडक्यात सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सर्व गुण संपन्न करण्याचा शाळेचा भर आहे. याच कारणामुळे परिसरातील पालकांची सहकार विद्या मंदिरला पहिली पसंती आहे. धर्माबाद येथील अगदी कमी दिवसात नावास आलेली सहकार विद्या मंदिर. या शाळेची सुरुवात कोरोना महामारीनंतर झाली आणि तसेच आजूबाजूच्या लोकांनी या शाळेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. इसवी सन 2021 नंतर या शाळेची सुरुवात झाली असून सध्या इथे 1090 विद्यार्थी अगदी आनंदाने शिक्षण घेताना आपण पाहत आहोत. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी 70हून अधिक शिक्षक वृंद कार्यरत आहेत. शिक्षणासोबतच येथील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा घडवून आणता येईल यासाठी सर्व वर्ग शिक्षक प्रयत्नशील आहेत. त्यासाठी शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करून त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी हा कसा सहभागी करता येईल यासाठी वर्ग शिक्षक प्रयत्नशील असतात. विद्यार्थी रोज आनंदी शिक्षण घेण्यासाठी या आनंदी वातावरणात येतात आणि अशा शाळेमध्ये विद्यार्थी हे सर्व गुण संपन्न होत असतात आणि हेच कार्य सहकार विद्या मंदिर धर्माबादची शाळा करत आहे.
मजली इमारत, भव्य दिव्य मैदान, समोर टुमदार झाडी, प्रशस्त वर्गखोल्या आणि विविध विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाच्या ट्रॉफीज। इथे बाल गोपाळांपासून तर विद्यालयीन वयातील विद्यार्थी आनंदानं शिक्षण घेत आहेत। येथील शिक्षण पद्धती आधुनिक आणि डिजिटल असल्यानं विद्यार्थी तन मन लावून शिक्षण घेताना दिसून येतात। छोट्या मुलांना पडद्यावरील चित्र बघून शिकण्यात अधिक गोडी निर्माण होते। विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करून घेतल्या जातात। विद्यार्थ्यांना वैयक्तिक अभ्यास करण्यात रस निर्माण केला जातो। इथे स्वतंत्र अभ्यासिका, प्रयोगशाळा असून विद्यार्थी वेगवेगळे प्रयोग प्रत्यक्षात करताना आपल्याला दिसतात। सोबतच संगणक कक्ष आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन अशा अनेक प्रकारच्या कृतीमधून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला जातो। सोबतच अनेक मैदानी खेळांना इथे प्राधान्य दिल्या जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून येतो। जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील सहकार विद्या मंदिर। तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त व्हावे या हेतूने ही शाळेची सुरुवात झाली आहे। येथील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक वेगळेपणा, एक वेगळी कला आपल्याला अनुभवायला मिळते। येथील प्रत्येक विद्यार्थी एक नवीन स्वप्न, एक नवीन आशा घेऊन चिकाटीने प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो। मराठवाड्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त व्हावे असा सहकार विद्या मंदिरचा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर येथील प्रत्येक शिक्षक जिद्दीने आणि चिकाटीने विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत।
ही आहे दानापूर येथील सहकार विद्या मंदिरची नारायणी देवी सहकला कनिष्ठ महाविद्यालय, दानापूरची प्रशस्त बिल्डिंग। इथे लहान वयोगटापासून ते महाविद्यालयीन शिक्षण एकाच छताखाली विद्यार्थ्यांना मिळते। येथील मेहनती आणि होतकरू शिक्षक वर्ग यामुळे विद्यार्थी अधिकाधिक सहभाग नोंदवून आपले शिक्षण इथे पूर्ण करतात। इथे प्रशस्त अशा वर्ग खोल्या आहेत। इथे विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी शर्यत आपल्याला बघायला मिळते। विद्यार्थ्यांना शिक्षण हे हसत खेळत दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणातील गोडवा अधिकाधिक वाढण्यास मदत होते। विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी शाळेची बस सुविधा उपलब्ध आहे। आपण आलो आहोत विद्येचे मंदिर असलेल्या सहकार विद्या मंदिर सुलतानपूर येथे। येथे शिक्षण फक्त वर्ग आणि पुस्तकावर अवलंबून नाही, तर तो संवेदनशीलता, निर्णायक विचार आणि सहानुभूतीचा विकास विद्यार्थ्यांमध्ये कसा आणता येईल याचा सर्वस्वी प्रयत्न इथे केला जातो। वेळोवेळी विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण व योग्य मार्गदर्शन इथे दिले जाते। विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रात आपले व आपल्या समाजाचे नाव उंचावर न्यावे यासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो। इसवी सन 2001 मध्ये या शाळेची स्थापना झाली आहे। या शाळेमध्ये एकूण 850 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना शिकवण्याची जबाबदारी 25 शिक्षक वृंद पार पाडत आहेत। शाळा बघून असं वाटतं की आपण एखाद्या स्मार्ट सिटी मध्ये आलोय। कारणही तसंच आहे। या शाळेची भली मोठी बिल्डिंग, भव्य दिव्य प्रांगण आणि समोर असलेली मोठी झाडी, प्रांगणामध्ये उभ्या असलेल्या अगणित बस गाड्या, विद्यार्थ्यांनी भरलेल्या वर्ग खोल्या आणि शिस्तप्रिय पद्धतीने शिक्षण घेणारे विद्यार्थी। येथील विद्यार्थ्यांना शिक्षण हे डिजिटल पद्धतीने दिल्या जातं। तसेच प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक करून घेतल्या जाते। येथील संगणक कक्ष विद्यार्थ्यांच्या जागतिक माहिती आणि ज्ञानामध्ये भर टाकण्यास मदत करते। शिक्षणासोबतच इथे विद्यार्थ्यांना बैठे खेळ,
क्रिकेट अशा अनेक प्रकारच्या खेळांना प्राधान्य दिल्या जाते। ही भली मोठी बिल्डिंग पाहताय, ही कुठली पुणे मुंबईतली शाळा नसून ही आहे उदयनगर येथील सहकार विद्या मंदिर। छोट्या छोट्या गावातील व आजूबाजूच्या खेड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी बनलेली ही शाळा। शिक्षणासोबतच इथल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा घडवून आणता येईल यासाठी इथले सर्व शिक्षक प्रयत्नशील असतात। त्यासाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवण्यात येतात। तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते। थोडक्यात सांगायचं झालं तर एका विद्यार्थ्याला शालेय जीवनात हवं ते मिळवून देणारी शाळा म्हणजे सहकार विद्या मंदिर। ही सुंदर आणि प्रशस्त इमारत आहे सहकार विद्या मंदिर। येथील विद्यार्थी हे अतिशय शिस्तप्रिय आहेत। अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास घडवत शाळा प्रत्येक विद्यार्थी घडवत आहे। प्रत्येक विषयामधील बारकाईने दिले जाणारे प्रशिक्षण येथील विद्यार्थ्यांना अजूनच अभ्यासू आणि जिज्ञासू बनवते।
सहकार विद्या मंदिर सिंदखेड राजा माँ जिजाऊ साहेबांच्या माहेरातील ही शाळा आहे। 2001 मध्ये ही शाळा सुरू झाली आणि आज या शाळेमध्ये 1152 विद्यार्थी शिकत आहेत। शाळेमध्ये बौद्धिक विकासाबरोबरच उच्च शिक्षित शिक्षक आणि त्याचबरोबर सुसज्ज असे आधुनिक शिकण्याची पद्धती, यामुळे शाळा आणि शाळेतील विद्यार्थी हे सातत्यपूर्ण प्रगती करत आहेत। शालेय अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ आणि ऍक्टिव्हिटी शाळेत रोज होत असतात। शाळेमध्ये बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकासाकडेही जाणीवपूर्वक लक्ष दिलं जातं। मध्ये स्थापन झालेल्या या साखर खेरडाच्या सहकार विद्या मंदिर या शाळेमधून हजारो विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत। आज 1152 विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत। लहान मुलांसोबत एकरूप येथील शिक्षक वृंद हे विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकसित करत आहेत। शाळेमधील विद्यार्थी हे वेगवेगळ्या खेळामध्ये वेगवेगळ्या स्तरावर पोहोचले आहेत।
प्रशस्त असे खेळाचे मैदान आणि सुंदर निसर्गरम्य वातावरणामधील ही शाळा आहे। सहकार विद्या मंदिर, पिंपळगाव राजा। सांस्कृतिक आणि सामाजिक बाबी विद्यार्थ्यांना इथे शिकवल्या जातात। उच्च शिक्षित शिक्षक असल्यानं विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळते। संगीत, चित्रकला आणि अशा बऱ्याच कलांमध्ये येथील विद्यार्थी निपुण आहेत। उत्तमोत्तम विद्यार्थी घडवणे आणि त्यांच्या सोबतच देशासाठी सुजाण नागरिक तयार करण्याचे काम सहकार विद्या मंदिर तयार करत आहे। ही आहे सहकार विद्या मंदिर मोताळा येथील स्वच्छ आणि सुंदर निसर्गरम्य वातावरणातील शाळा। शिस्त आणि अभ्यासाप्रती असलेली गोडी ही येथील विद्यार्थ्यांची विशेषता। वेगवेगळे खेळ ते वेगवेगळ्या सांस्कृतिक ऍक्टिव्हिटी येथे होत असतात। इथे विद्यार्थ्यांची लक्षणीय संख्या असूनही प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष येथील शिक्षक वृंद देत असतात। आजूबाजूच्या अनेक खेड्यांमधून इथे मुले शिकायला येतात। म्हणूनच ग्रामीण भागातील मुलांना सुद्धा आज उच्च दर्जाचे शिक्षण मिळत आहे। भव्य दिव्य इमारत, प्रशस्त असे मैदान, शाळेच्या बोलक्या भिंती आणि भिंतीवरील बोलके फळे म्हणजेच डिजिटल बोर्ड यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षण पद्धती अगदीच सोपी आणि सरळ झाली आहे। येथील शिक्षक वर्ग हा उच्च शिक्षित आणि प्रेमळ असल्यानं विद्यार्थी शिक्षण प्रसन्न वातावरणात घेतात। विद्यार्थ्यांना ग्रुप स्टडी तसेच वैयक्तिक शिक्षण या शाळेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे। तसेच विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रात्यक्षिके अगदी लहान वयापासून प्रत्यक्षात करायला लावणारी कदाचित ही पहिलीच शाळा असेल। सहकार विद्या मंदिर मध्ये विद्यार्थी कसा सर्वगुण संपन्न होईल याकडे शिक्षक वृंदाचे विशेष लक्ष असते। याच कारणामुळे सहकार विद्या मंदिर सर्वांची पहिली पसंती बनली आहे।